नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण मंचर या भागामधील मोर्डेवाडी या ठिकाणी आलो आहोत. तर रात्री या ठिकाणी 4 ते 5 घरांवरती चोरी झाल्याचं कळतंय. या ठिकाणी आता आपण आलो आहोत. या ठिकाणी हे घर प्रथम चोरांनी चोरी केलेली आहे. कुलूप तोडून या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केला. तर आतमध्ये आता काय काय झाले पाहू आपण. यावर आतमध्ये हे दाखवा, हे कपाट फोडलेलं दाखवा सगळं. या ठिकाणी हे कपाट वगैरे फोडण्यात आलेलं आहे. या ठिकाणी या प्रभागाचे नगरसेवक देखील आहेत. काय सांगाल आता या ठिकाणी काय काय झाले? आता बघा, त्या साईडने तो दरवाजा आहे एंट्रीचा, ते कुलूप तोडून ते चोर आतमध्ये आलेले दिसतात. आणि या ठिकाणचा लॉकर हे त्यांचा गल्ला होता, तो गल्ला देखील फोडला. आणि आतील बघितलं तर हे लॉकर देखील तोडलेलं आहे. त्याच्या आतलं देखील लॉकर, त्यांनी आतमध्ये एक लॉकर होतं ते देखील तोडलेलं आहे. आणि जी रक्कम असेल, कॅश रक्कम असेल किंवा काही डागडागिने असतील बघा, याच्यात काहीच दिसत नाही. आणि ह्यामध्ये आता यांचं हे शेजारी राहतात, यांनी सांगितलं हा दरवाजा देखील उघडा होता. म्हणजे त्यांनी इकडून कुलूप तोडून इकडून निघून गेले. आणि परत पाठीमागे आपण गेलो ना पाणी करा, त्या ठिकाणी देखील आता ते प्रवीण मोडे, प्रशांत मोडे यांचं घर आहे जुनं, तर ते कुलूप लावलेलं ते देखील तोडलं तिथं. आणि त्यांना तिथं काही मिळालं नाही. अजून वरती देखील निवृत्ती मोडे जे ह्या घराचे कोण मालक आहे? हे नाव काय त्यांचं? रामचंद्र जे मोर्डे आहेत, यांनाच माहित असेल काय काय नक्की दागदागिने गेले असतील. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केले त्यांचं त्यांनी सांगितलं होतं तर माझ्या पेटीमध्ये आहे का, पेटी फुरलेली आहे का, ते म्हणजे हा पेटी फुरलेली, त्यामुळे ते ना शांत बसले, काहीच बोलले नाही. पेटीत काय रक्कम रक्कम कायमस्वरूपी असते. 20-30 हजार रुपये 100% रक्कम असते. मग त्यांनी ते सांगितलं. हो, सांगितले त्यांनी. तर या इकडं असं या ठिकाणी आता हे लॉकर तोडले. या ठिकाणी सुट्टे पैसे दिसत आहेत, ते नाही घेतले, मात्र रोख रक्कम गेल्याचं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आणखीन कोणत्या ठिकाणी गेले आपण त्या ठिकाणी जाऊया. या सगळे या. हो या. आणि त्यांची अशी एंट्री झाली, इकडून गेले. असं आहे का? हो. ते उघडा पटकन. बंदच होते, बंद असल्यामुळे ना त्यांनी तो त्यांना तो प्रतिसाद भेटला का इथं कोण राहत नाही. गाडी होती यातून काय काय चोरी झाली या घरात? त्याच्यातून काय नाही गेलं, इथं काय नव्हतं. युरियाची गोण होती आणि 2 बाजरीची पोती होती. बाजरीची पोती गेल्यात, म्हणजे घर बंद असल्यामुळे त्यांनी फोडले. बाजरीची पोती होती, 2 पोती होती 100 किलोची, तेवढीच घेऊन गेलेत, बाकी काय नाही गेलं याच्यात. या ठिकाणी देखील हे घर चोरट्यांकडून काल या ठिकाणी चोरी करण्यात आली आहे. याच्यामध्ये घर मोकळं होतं. काय गेले? 2 बाजरीची पोती गेल्यात, फक्त युरियाची गोण अशीच ठेवली त्यांनी. 2 बाजरीची पोती गेली, युरिया तशीच ठेवली, युरिया आलाच नाही. 2 कट्टे म्हणजे 2 कट्टे 100 किलो. किती दिवसापासून मोकळं होते? 2-3 महिने मोकळंच. तिथं कोण राहत नाही ऑलरेडी. त्या टायमाला फक्त ओला जातो. ठीक आहे, या. कारण आहे ना, फोन कर ना. मग काय झालं ताई, म्हणले काय झालं? अहो, मी उठले ना, मी गेले ना घरामध्ये, त्यावेळेस पाठीमागून उठलं, गेल्यानंतर बघितलं तर दरवाजा सगळं खुल्लं होतं. आणि मग बघितलं तर पार मला घाबरल्यासारखं झालं. म्हटलं बाबा कोणी चोरी केली, म्हणून सगळं पूर्ण ओपन होतं त्यांचं. आणि कायम रक्कम असतेच त्यांची घरामध्ये, कपाट बिपाट सगळं ओपन होतं, पार कागदपत्र बिपत्र इकडं तिकडं टाकले, अस्तव्यस्त. त्यांचा धंदा कसा असतो माहिती का,
कुल्फी वगैरे काय काय असं. नाव आहे त्यांचं ज्यांच्या घरात चोरी? रामचंद्र कुशाबा मोरडे. रामचंद्र कुशाबा कुशाबा मोरडे. मोरडे. ते नसतात का तिथं? इथं असतात, येतात मग आता 15 admit दिवसातून आहे. 4 दिवस, पण ऍडमिट आहे Admit पुण्याला आहे आता. सध्या आता. ऍडमिट आहे का? हा, तळेगावला ऍडमिट आहे आपलं यांचं हॉस्पिटल आहे. पुण्याला ताराचंद कराळे त्यांच्याकडे काहीतरी ऍडमिट आहे वाटतं. किती दिवस झाल्यापासून ते बंद होते ती खोली? आता 10 दिवस झाले. 10 दिवस झाले ते येऊन गेले. 10 ते 12 दिवस झाले असेल ते. 10 दिवस खोली बंद आहे. खोली बंद आहे. हम्म. पोलीस स्टेशनला सांगितलंय का तुम्ही आता? नाही तसं कळवलं नाही. फोन केलाय. आता हे या प्रभागाचे नगरसेवक धनेश भाऊ मोरडे आहेत. काय झालं आता तुम्ही पाहणी केली, काय काय गेले तिथं आणि कपाट तर मोकळे, सगळं कागदपत्र असतात पडलेत, काय रक्कम गेली का दागदागिने काय गेले तर असं काय झालंय का? खरं तसं पाहिलं तर ही चोरी करताना आहे ना, ती प्रत्यक्ष पहिली पाहणी करूनच चोरी झालेली दिसते. कारण आता मला सकाळी फोन आला वरतून, आता हॉस्टेलच्या त्या ठिकाणी पण घरफोडी झालेली आणि सकाळी महेंद्रचा आणि सुभाषरावचा फोन आला का मोरडवाडीत चोऱ्या झाल्यात. तर महेंद्रने फोन केल्यानंतर मी तुम्हाला फोन केला. आता मी येऊन पाहिल्यानंतर असं दिसते त्यांनी ते कुलप तोडून आतलं कपाटाचे ते आतलं कप्पे तोडून लॉकर वगैरे काढून त्याच्यातले रोख रक्कम किंवा पैसे चोरून नेलेत. आता ती व्यक्ती जी आहे इथं राहणारी ती आता ऍडमिट आहे, पण ती काय आता इथं आलेली नाहीत. आता हे त्यांच्या घरातली माणसं आहेत, त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर मी तुम्हाला फोन केला. आता इथं जशी चोरी झाली तशी आता इथं पण घर फोडलं, पण हे बंद होतं, इथं काय नव्हतं. अजून वरती देखील हॉस्टेलच्या त्या ठिकाणी निवृत्त मोरडे त्यांच्या किती ठिकाणी चोरी झाली मोरडेवाडीत रात्री? 3-4 आता ठिकाणी सुखदेव झाले. मोरडेच्या तिथं पण काहीतरी मला आता यांनी सांगितलं महिलांनी का तिथं पण कुलप तोडले वाटते. म्हणजे आता 4-5 ठिकाणी त्यांनी मोरडेवाडीत संपूर्ण मोरडेत जे घर बंद दिसली कुलप लावलेली ते फोडण्याचा प्रयत्न केला. सरपंच ज्यांनी प्रत्यक्षात पाहिले ना ते सांगतात 5 जण होते. आपल्याला पुढे गेले होते घराची पाणी केल्यानंतर तुम्हाला ते प्रत्यक्षात बाईट देतील. तर आपण आता प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पाहणार आहोत नक्की काय काय चोरी झालेली आहे. त्या ठिकाणचे नागरिक देखील आपल्या समोर येणार आहेत. नगरसेवक देखील आहे धनेश भाऊ मोरडे या प्रभागाचे. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहोत. चुलत चुलते निवृत्ती मल्हारी मोरडे त्यांचं पण घर बंद होतं, ती पण फोडलेले. पण एक माझा चुलत भाऊ आहे, त्यांचे सुप्रिया पान स्टॉल असं दुकान आहे आणि त्या रात्री जागे होते, त्यांची वर गॅलरी, तिथून त्यांनी सगळं पाहिलं. ते 4 ते 5 जण 5 जण होते ते, असं सगळे फॅमिलीने पाहिलं त्या ते. नागरिकांनी मग त्यांनी काय केलं की इथं याला सगळ्यांना संबंधित ओळखीच्या लोकांना फोन केले आणि फोन केल्याच्या नंतर मग ही लोक अशी तिकडून निघून गेली, म्हणजे जे चोर होते. तर भाऊ हे 4-5 ठिकाणी चोरी झाली, नक्की काय वाटतं तुम्हाला? कशामध्ये का चोरी झाली असावी? हे पाळत राखून बरं का, हे मला असं डाऊट येतोय कोणतरी पाळत ठेवलेली आणि पाळत ठेवून मग ही केलेली चोरी. बाहेरून असं या ठिकाणी कोणी नवीन नागरिक वगैरे आलेले आहे का? कोणी असं बाहेरून परप्रांतीय लोक भरपूर आली या ठिकाणी मोरडेवाडीत तरुण वर्ग जास्त भाडेकरू आहे. भरपूर झाले. आणि या ठिकाणी ना ते पाटाच्या कडेला किंवा रस्त्याने फिरत असतात. आधार कार्ड घेतलेलं आहे, तुम्ही काही- आता जर बघितलं घ्यायला पाहिजे ना ते. आता जर बघितलं ना तर जे घरं पण दिसली त्या घरांचीच त्यांनी कोलप तोडल्यात, जेणेकरून जी घर उघडीत त्यांनी त्यांच्यात एंट्री केलीच नाही. मग मला काय म्हणायचं, आता तुम्ही या प्रभागाचे नगरसेवक आहे, मग आता तुम्ही ज्या ठिकाणी जे भाडेकरू वगैरे आलेत, तर तुम्ही जे मालक आहे त्या घरांचे त्यांना सांगा की यांचे आधार कार्ड घेणं गरजेचं आहे, हे परप्रांतीय असतील. ना आता मी मंचर पोलीस स्टेशनला आवाहन करणार हा, हा. आहे. तर तुम्ही रितसर या ठिकाणी नागरिकांना सूचना हा, हा. द्या की जे परप्रांतीय लोक आलेत किंवा जे भाडेकरी त्यांचे रितसर भाडे करार करा, कोण कोण लोक राहतात त्याची माहिती घ्या आणि त्यानुसार त्यांना त्या खोल्या भाड्याने द्या. येणार आता कदाचित जर एखादा घातपात झाला आणि एखादी भाडेकरी असेल ते निघून गेले, परप्रांतीय लोक गुन्हे करून इकडे येतात. काही गुन्हेगार असतात ते इथं येऊन कामाला जातात, काम करतात आणि परत इथं त्यांना काही भेटलं तर इथं पण चोऱ्या करून ते निघून जातात. असे प्रकार करतात. 5 ठिकाणी मोरडेवाडीत एवढी मोठी चोरी झालेली आहे, मोठी घटना आहे तशी पाहायला गेली तर. हां नाही आता हे काय आलं हे आम्हाला पण माहिती नव्हतं. लोकांचे सकाळी फोन आले आमचे कुलप तोडल्यात, कपाट फोडल्यात. ते महेंद्र मोरडेचा फोन आला, सुभाषरावचा फोन आला, निवृत्त मोरडेंचे ते देखील तो प्रकार घडलाय. आपण त्या ठिकाणी पाहायला जाऊ. ठीक आहे. आणि ते मोरडेवाडीमधील ज्या ठिकाणी चोरी झाली आहे, म्हणजे 3ऱ्या-4थ्या ठिकाणी ही चोरी असेल, या ठिकाणी पहा तुम्ही हे कुलप तोडण्याचा प्रकार केला आहे. जे चोर असतील त्यांनी हे कुलप तोडण्याचा प्रकार केला. आतमध्ये प्रवेश केला का त्यांनी? लावली होती ना हा आतून कडे म्हणा नाही, हा दरवाजा उघडला होता का? आतून कडे लावली
फक्त कुलूप तोडलं. कुलूप तोडलं, आतून कडी नसल्यामुळे त्यांना आतमध्ये प्रवेश करताना आला. तुम्ही या ठिकाणचेच आहे का? हो मी या ठिकाणी शेजारीच राहता का इथे? हो शेजारी. काय घटना झाली होती, तुम्ही पाहिलं होतं काय? हो आम्ही पाहिलं. किती वाजता झाली होती घटना? ही 3:45 झाली. पहाटे 3:45. पहाटे 3:45. पहाटे 3:45. हा. तर ते ज्योतिताई निगुटे ना हा. त्यांच्या घरात बसून ते आतमध्ये गेले. 2 जण इतर रस्त्यावर उभे होते. किती जण असते अंदाजे? 5 जण होते. 5 जण. तुम्ही हा, पाहिलेत हो का? ते आम्ही खिडकीतून पाहिली. पाहिले का? हो 5 जण होते. हा, मग तुम्ही पाहिल्यानंतर आरडाओरडा वगैरे केला नाही का? नाही मी फोन लावला ना. फोन लावला. हा विठ्ठल मोडेला फोन लावला हा. आणि ज्योती मोडेला फोन लावला. मग हा, सगळ्यांना alert हा, केलं तुम्ही? हा, मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने सगळ्यांना फोन फिरवले त्यांनी सगळे. हा. आणि शेवट इथं झाला. इथून आज समोरून निघून गेले. या ठिकाणाहून निघून गेले का? हो निघून गेले. एक जण इथं बसला, एक जण कुलूप तोडत होता आणि 3 जण तिथे होते त्या घराला पैसे. मग त्या ठिकाणी तीन जी घरं आहे ती 2-3 हा. ती फोडण्यात आली. यश आले, मात्र हे 2 घरं आहे. आतून कडी असल्यामुळे हा आतून फोडण्यात कडी आली. असल्यामुळं त्याला पडता नाही आले. ठीक आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने मोरडेवाडीमध्ये मोठी घटना घडलेली आहे आणि 4 ते 5 ठिकाणी चोरी झाले आहे. मला सांगा, आता हे 4-5 ठिकाणी चोरी झाली, पुढे तुम्ही आता पोलीस स्टेशनला कळवले? ना मी आता फोन केलेत साहेबांना. साहेब म्हणले थोडा येऊन पंचनामा करू आणि त्यानंतर मग पाहू आपण. मोरडेवाडीतील नागरिकांना आव्हान काय करणार तुम्ही? आता या ठिकाणी 4-5 ठिकाणी चोरी झाली, मोठी घटना आहे ही सगळी. खरं तर मोरवाडीच्या नागरिकांनी जे भाडेकरू ठेवलेत तर भाडेकरूंचं करारनामा करून घेतला पाहिजे आणि तो करारनामा केलेला पोलीस स्टेशनला कळवला पाहिजे. आमच्या प्रत्येक घरामध्ये हे एवढे लोक राहतात आणि जे परप्रांतीय लोक आलेत किंवा तरुण वर्ग आला इथं राहायला किंवा भाडेकरूंनी फॅमिली आलेत, काही लोक गुन्हेगार पण असू शकतात. त्याच्यातली काही लोक आता मी बघतो ना तर ते मोरवाडीत ठिकठिकाणी बसलेले असतात, कुठे फिरत असतात रस्त्याने. मग ते पाणी करून समजा एखाद्या पण त्या पोरांमध्ये एखादं पण हे कृत्य होऊ शकतं. आणि आतापर्यंत असे आमच्या मोरवाडीमध्ये असा प्रकार घडला नाही. कधीच नाही घडले. हे पहिल्यांदाच घटना घडलेली. एवढा मोठा परिसर आणि गजबजलेल्या अवस्थेत मी आता पाहिलं नाही, लोक लगेच जागे होतात. परंतु हा प्रकार पहिल्यांदाच घडला आमच्या इथं. तर ह्यामुळे मी आमच्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की बाबा एक मिनिट, आपण भाडे करार करून तो पोलीस स्टेशनला कळवला की पोलीस स्टेशन त्याची दखल घेईन. या काही उद्या काय झालं असं, मोठी घटना झाली असं. बरोबर. जर समजा भाडेकरू जर असेल एखादा तर ते जागा मालक असेल किंवा घर मालक असेल तर अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे ते मोरडेवाडी कोणती घरं टार्गेट करण्यात आलेली आहे? आता काय आले ज्यांची कुलप बंद होती किंवा बंद वगैरे होती तीच घरं टार्गेट केलेत त्यांनी. सगळी बंद घरे टार्गेट केली. ज्या घराला कुलप नाही ती घरं टार्गेट केलेली नाहीत. म्हणजे जी घरांना कुलप आहे तीच टार्गेट. कधीतरी आता पुण्या मुंबईला आता राहतात तुम्ही पाहिलं ना, ते आपण त्या ठिकाणी 2 घरं पाहिली तर ते जे दादा आहेत त्यांचा कुल्फी व्यवसाय आहे आणि ते आता त्यांच्या सासरवाडीला आहेत, ऍडमिट आहेत. पण त्यांच्या घरात तुम्ही पाहिलं कपाट बिपाट सगळं काढून ते सगळं उचकले. काय मटेरियल असेल ते नेले. रोख रक्कम असेल किंवा काय असेल ते गेले 2. परंतु शेजारी त्याच्या मागे पण ते बंद घर होतं ते पण फोडलं आणि इथं येऊन आता संतोषराव म्हणले त्याप्रमाणे इथं पण येऊन त्यांनी प्रयत्न केला कडे असल्यामुळे त्याचे 2 दान गेले. मला काय म्हणायचंय, आता याच्यामध्ये पोलिटिशियनची काय भूमिका राहिली पाहिजे, काय म्हणते? पोलीस स्टेशनने राऊंड मारला पाहिजे रात्रीचा, गस्त वाढवली पाहिजे आणि शक्यतो फोन केले तर लगेच आले पाहिजे. आता मी बघा साहेबांना फोन केला, साहेब म्हणले त्यांना फोन करा, अजून काही कोण आलं नाही. 4-5 ठिकाणी एवढी मोठी घटना म्हणून पोलीस नाही. आधी आलं नाही ठिकाणी. नाही आणि नंबर त्यांनी अशा टायमाला लगेच फोन करून माणूस पाठवला पाहिजे. माणूस रात्री जर चोऱ्या झाल्या मारल्या एखाद्याला तर एखादा मेलो पोलीस येऊन फायदा नाही ना काही. काय फायदा होणार नाही. बरोबर. त्याचं फायदाच नाही. गाडी राऊंडला आलीच पाहिजे नाही. बाबा इकडे काय म्हणते? यांचंच घर आहे. काय झालंय मग? तुमचं घर आहे का हे? हा मग आमचं घर आहे. हा. इथे मी राहतो पण तिकडचा आता रूम कुलूप आहे, मग तुम्ही कुठं आता राहता मी सध्या? इथंच राहतो. इथंच राहताय का? हा आता मी गावात गेलो होतो माझ्या कामासाठी पण आलो. तर तिकडे मी झोपलो असताना मला आवाज आला दरवाजाचा हा. का काहीतरी कापतात हे करतात हा. आणि म्हणून मी जागा झालो, उठलो तर फोन शोधत तर कोणाचा नंबर शोधत पर्यंत ते निघून गेले. मग हो, कडी असल्यामुळे त्यांना प्रवेश करता नाही आला. कापला, हा टाळा कापला, हा. हा टाळा पहा कापला नाही, हा तोडण्यात आलाय तोडला असा हातोडीने. आणि कशाने हातोडीने का कशाने तोडला बघा. हा. हा. आणि असा इथं दरवाजा नाही खोलत निघून गेले. हा. हा तोपर्यंत मी उठून तयारी करीपर्यंत निघून गेले ते. दरवाजा खोलला, यांना फोन कुठेतरी केला. गस्त घालणं गरजेचं आहे असं म्हणणं आहे. हा पोलिसांची गरज आहे
प्रत्येक वाडीवर एक दोन तरी गस्त घातली पाहिजे नाही संध्याकाळच्या गस्त घातली पाहिजे संध्याकाळी. आणि नगरपंचायतला माझी एक विनंती की प्रत्येक ठिकाणी ना असं एक CCTV कॅमेरे बसवू. नगरसेवक आहे हो नगरसेवक आहे ते. आम्ही इथं तो प्रयत्न करणार होते. आता समजा महत्त्वाचा मंदिरापाशी प्रयत्न आहे. या चौकामध्ये 4-5 मंदिरापाशी तिकडं कॅमेरे टाकू. आता आपल्या मंदिराचा कॅमेरा होता पण तो बंद आहे. आम्ही पाहिला आता तो बंद आहे. आणि आता नगरपंचायतच्या वतीने आम्ही 4-5 कॅमेरे या ठिकाणी बसवतो रस्त्याला. आणि कुठे स्ट्रीट लाईट बंद असेल तर ती चालू करायला आपण सांगू. म्हणजे काय होतं, स्ट्रीट लाईट चालू असेल ना तरी बघा आता चौकात स्ट्रीट लाईट आज तरी चालू, ती जर घर फोडलं जाते म्हणजे त्यांची किती स्ट्रीट लाईटची समस्या स्ट्रीट लाईट आपली चालू आहे. चालू येते. पण परंतु अजूनही पण कॅमेराची प्रामुख्याने मागणी आहे. कॅमेरे टाकू आपण. जेवढे लवकरात लवकर कॅमेरे बसवणार तेवढं म्हणजे आम्ही safety राहू आम्ही. ती एक समस्या आहे, कॅमेरे पाहिजे. आता तुम्ही माधुशेठचं म्हणणं घ्या. काय त्यांचं म्हणणं आलं 1 वाजता रोज गाडी या ठिकाणी राऊंड झाला पाहिजे त्यांचा असं. तर या ठिकाणी मोर्डेवाडीमध्ये 4 ते 5 ठिकाणी चोरी घडल्याचा प्रकार घडला आहे आणि या ठिकाणी नगरसेवक देखील आहेत. त्यांनी मंचर पोलीस यांना संपर्क साधला आहे, मात्र अद्यापही कोणी आलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी नागरिकांचंही मोठ्या प्रमाणात म्हणणं आहे 1 वाजता 5:30 पहाटे मंचर पोलीस स्टेशनची या ठिकाणी राऊंड झाले पाहिजे, जेणेकरून अशा चोऱ्या होणार नाही आणि नागरिक म्हणजे याच्यापासून सावध राहतील. नागरिकांना देखील आव्हान आहे का आता जर अशा चोर होत असतील तर त्यांनी देखील सावध राहिलं पाहिजे. या गोष्टी म्हणजे अशा गोष्टी टळतील. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, मोर्डेवाडी.